नमस्कार शेतकरी मित्रांनो, हा आपला कारले प्लॉट. आज दिनांक 15/1/2026 रोजी आपला कारले प्लॉट 4 महिने 10 ते 12 दिवसाचा कंप्लीट झाला आहे. ही आपली कारले प्लॉटची दुसऱ्या बहाराची सेटिंग चांगल्या प्रमाणात झाली आहे, पण मागील 10 ते 15 दिवसाखाली थंडी भरपूर प्रमाणात होती, त्यामुळे मालाला साईज आली नाही व आपण तर काही वेळाला वाटले की कारले प्लॉट उपटून टाकावे, पण आता एक 3 ते 4 दिवसापासून ढगाळ वातावरण व वातावरणामध्ये गारवा बराचसा कमी झाला आहे. त्यामुळे आपण कारले प्लॉटला आज 10 ते 12 दिवस झालं फवारणीही घेतली नाही व खालून लिक्विडही सोडले नाही. तर आज आपण ड्रीपद्वारे कारले प्लॉटला कॅल्शियम नायट्रेट व 13-045 ड्रीपद्वारे सोडणार आहात. वातावरणामध्ये बदल झाला आहे म्हणून आपल्याला काही उमेद निर्माण झाली आहे की कारले प्लॉटला माल निघणार. बघू आपण पुढं काय काय होते ते. आज आपण कारले प्लॉटला ड्रीपद्वारे सोडणार आहात कॅल्शियम नायट्रेट 6 किलो आपण बॅलरमध्ये विरघळून घेतले आहे व 13-045 हे 5 किलो आपण ड्रीपद्वारे सोडणार आहात. हा आपला संपूर्ण कारले प्लॉट व कारले प्लॉटला 1 ते 2 दिवसामध्ये आपण एक फवारणीही घेणार आहात. बघू, माल निघाला तर ठीक, माल निघणारच असं वाटतं ह्या वातावरणामध्ये. आपल्या कारले प्लॉटचा 1 महिना झालं, उगं थोड्याफार प्रमाणात माल निघाला आहे. त्यामुळे फुल व फळ सेटिंग ही चांगली आहे, पण माल न निघाल्यामुळे आपण खर्चही केला. कारल्यामध्ये दम धरूनच चालावं लागते. थंडीने ह्या वर्षी वेलवर्गीय पिकासाठी फारच थकवले आहे. सेटिंग चांगल्या प्रमाणात आहे, थंडी होती म्हणून फळ मोठेच झाले नाही व हे पिवळे पडले. काही प्रमाणामध्ये फवारणी 10 दिवस घेतली नाही, त्यामुळे आपल्या प्लॉटवर पांढऱ्या माशीचा थोडाफार अटॅक झाला आहे, पण आपण फवारणीमधून ते कव्हर करूत.